मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के टोल फ्री फैसले के बाद बैनर पर लिखा था, धन्यवाद मुख्यमंत्री। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा राज्य कैबिनेट की बैठक में मुंबई के 5 महत्वपूर्ण टोल बूथों पर हल्के वाहनों के लिए टोल फ्री करने का निर्णय लेने के बाद टोल बूथों पर बड़े पैमाने पर बैनर लड़ाई शुरू हो गई है। धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब लिखे बैनर उड़ रहे हैं। इस फैसले का मुंबई वासियों ने स्वागत किया है और ट्रैफिक में बड़ा बदलाव देखने को मिल रहा है। माझं नाव महेश सुर्वे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जे डिसिजन घेतले काल मंत्रिमंडळामध्ये ते आतापर्यंत ते कुठल्याच सरकारने घेतलं नव्हतं, ते त्यांनी करून दाखवलंय। टोल मुक्ती केल्यामुळे आज बऱ्याचशा हलक्या वाहनांना डायरेक्ट जाता येते। बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहू शकतो की टोलमुळे बऱ्याचशा ठिकाणी रांगात लागतात। यांना काही रिस्ट्रिक्शन दिलेले असताना सुद्धा ही कंटिन्यू टोल घेतच राहतात आणि त्यामुळे रांगा लागतात। पण ते आता सध्या त्यांनी बंदच करून टाकले पूर्ण, आणि ते खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं डिसिजन घेतलंय त्यांनी। फक्त याची अंमलबजावणी पूर्णपणे कंटिन्यू चालू राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रशासनाने असं करायला पाहिजे की हलक्या वाहनासाठी एक वेगळी लाईन करायला हवी आणि अवजड वाहनांसाठी वेगळी लाईन करायला हवी, की जेणेकरून जे हलके वाहनाचे जे प्रवासी आहेत ते डायरेक्ट निघून जातील आणि त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि रांगा लागणार नाही। आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते आतापर्यंत कुठल्या सरकारने घेतला नव्हता, ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी खूप आभार मानतो की त्यांनी पूर्ण करून दाखवलं सरांनी। सर्वांचे लाडके मुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचा ज्यावेळेस आमदार होते, ज्यावेळेस मंत्री होते, त्यावेळी पण त्यांनी कोर्टात केस केली होती की हा टोल बंद व्हावा। विविध आंदोलनं पण केली होती आणि त्या आंदोलनाला कुठे ना कुठेतरी आज त्यांनी मुख्यमंत्री पद ज्यावेळेस त्यांच्याकडे आलं आणि त्यामुळे आज त्या आंदोलनाला कुठे ना कुठेतरी आज त्यांनी एक चांगला न्याय दिलेला आहे। म्हणून पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी वाहतूक कोंडी पण टोल नाक्यामुळे होत होती, ती वाहतूक कोंडी पण दूर होईल। 5ही टोल नाक्यावर एक तास लोकांना उभं राहावं लागायचं, गाड्यांच्या रांगा या ठिकाणी लागायच्या। आता ते चित्र तुम्हाला दिसणार नाही। आणि कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वाशी ब्रिजचं पण उद्घाटन केलेलं आहे। दुसऱ्या ब्रिजचं उद्घाटन येत्या 2-3 महिन्यात आहे। त्यामुळे हा 10 लेनचा हा ब्रिज झालेला आहे। त्यामुळे 10 लेनचा ब्रिज होऊन जर टोल चालू झाला असता तर पुन्हा एकदा ट्रॅफिकला सामना करावा लागला असता। त्यामुळे त्या ब्रिजच्या बरोबरच हा टोल नाका त्यांनी बंद केलेला आहे। त्यामुळे कालचं ज्या ब्रिजचं काम झालेलं त्याचा फायदा आजच्या या निर्णयामुळे होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांमध्ये एक खुशीचं वातावरण आहे आणि हा एक खूप चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर येत्या निवडणुकीमध्ये मुंबईकर हा निर्णय टाळेल महायुतीला मुंबईमध्ये निश्चित रूपात हा निर्णय टाळेल। याच्याबरोबर लाडकी बहीण हा योजनेचा पण निर्णय टाळेल आणि कित्येक मुंबईकरांकरता SRAचा जो रखडलेला प्रकल्प आहे तो शासनाच्या वतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हाडाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतलेला आहे आणि कित्येक मुंबईकरांसाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। ते निश्चित स्वरूपात मुंबईकर महायुतीच्या बाजूने उभे राहतील आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहतील। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।